मंडळी, रितेश देशमुखचा एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतला राजा शिवाजी या चित्रपटातला पहिला लुक समोर आला आहे. कदाचित या राजा शिवाजी चित्रपटाची शूटिंग सुरू झाली हे दाखवण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा पब्लिश केला असावा. मंडळी, रितेश देशमुखचा जो लुक आपण पाहतोय, खरंच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेला, यांच्या या कॅरेक्टरला रितेश देशमुख न्याय देऊ शकेल काय, हा मोठा प्रश्नच पडतो. कारण रितेश देशमुखचे आत्तापर्यंतचे आपण जेवढे काही सिनेमे पाहिले हिंदीमध्ये, त्याने एकतर साईड रोल केला आहे, सपोर्टिंग कॅरेक्टर केला आहे, लीडमध्ये हिरो म्हणून त्याला हिंदी प्रेक्षकांनी तरी स्वीकारलेलं नाही. मराठीमध्ये त्यांनी 2-4 चित्रपट लीडमध्ये केले, त्यामध्ये 2 सुपरहिटही ठरले. पण जेव्हा आपण मोठ्या स्केलवर चित्रपट बनवतो, जवळपास त्याचं बजेट 200, 300, 400 कोटीचं असते. मराठीमध्ये ठीक आहे, रितेश देशमुखला मराठी जनता प्रेम करत असल्यामुळे, मराठी प्रेक्षक प्रेम करत असल्यामुळे कदाचित त्याचं बजेट मराठीमध्ये काही प्रमाणात रिकवर होऊ शकेल. हिंदी प्रेक्षक जेव्हा एखादा योद्ध्यांवर चित्रपट पाहतो, तेव्हा त्यामध्ये जे कॅरेक्टर ज्या हिरोनी, ज्या ॲक्टरने निभवलेलं असते, प्ले केलेलं असते, त्या ॲक्टरची पर्सनॅलिटीसुद्धा खूप काही दर्शवते असं म्हटलं तरी चालते. मंडळी, तानाजी असो किंवा आता येणारा छावा असो, या दोन्ही चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज अशा हिरोनी, अशा ॲक्टरनी ती भूमिका निभवली, ती भूमिका प्ले केली म्हणता येईल, ज्यांची शरीरयष्टी एक प्रकारची योद्ध्यासारखी होती. ते शरद केळकर असो किंवा छत्रपती संभाजी महाराज म्हणजे छावा या चित्रपटात कॅरेक्टर प्ले करत असलेला विकी कौशल असो. जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, तेव्हा आपल्या समोर एक योद्धा उभा राहतो. जो माणूस अफजल खानासारख्या माणसासमोर उभा राहतो, जो माणूस शाहिस्ते खानाला मारण्यासाठी रात्रीला तलवार घेऊन निघतो, तो माणूस एक हडकुडा किंवा कमजोर तर नसेलच. आणि राजा शिवाजी किंवा ह्या 3 पार्टमध्ये जो चित्रपट रितेश देशमुख करत आहे, या चित्रपटाचं डिरेक्शन म्हणजेच दिग्दर्शन सुद्धा रितेश देशमुख करत आहे. आणि माझ्या मते मंडळी, एखादा दिग्दर्शक जेव्हा एखादी बोट चालवतो, त्या बोटचा तो कप्तान असतो. एखाद्या हलक्या फुलक्या चित्रपटाचं दिग्दर्शन करणं वेगळं आणि एखाद्या ऐतिहासिक सिनेमाचं दिग्दर्शन, आणि त्यामध्येही मेन लीड निभावणं हे खूप मोठं जोखमीचं काम असू शकते. कारण दिग्दर्शक म्हटलं तर कॅरेक्टरायझेशन, सेट डिझायनिंग, कॉस्ट्युम डिझायनिंग, सिनेमॅटोग्राफी आणि एकूणच डिरेक्शनचा पॉईंट ऑफ व्ह्यू, या सगळ्याच गोष्टीवर त्या दिग्दर्शकाचं लक्ष असणं खूप गरजेचं आहे. आणि तेही ऐतिहासिक चित्रपट असेल तर खूपच बारकाईने लक्ष पाहिजे. आणि त्यामध्येही तुम्ही मेन लीड निभवत आहे, तर तुम्हाला मेन लीड निभवता त्या कॅरेक्टरची गरिमासुद्धा लक्षात घ्यावी लागेल आणि बाकी गोष्टीवर सुद्धा लक्ष द्यावे लागेल. हा चित्रपट आधी रवी जाधव करणार होते, त्याच्यानंतर नागराज मंजुळे करणार होते. काय झालं माहीत नाही, दोघांनीही हा चित्रपट सोडला म्हणता येईल किंवा या दोघांनाही साईडला केलं म्हणता येईल. कदाचित या दोघांनीही चित्रपट सोडला असावा, कारण त्यांनाही रितेशवर भरोसा नसेल. काहीही असो, पण रितेशने जर खरंच या भूमिकेसाठी खूप प्रॅक्टिस, खूप सराव आणि या भूमिकेला न्याय दिला, तर मराठी जनतेसोबत हिंदुस्थानातील तमाम जनता, तमाम चित्रपटप्रेमी हा चित्रपट पाहिल्याशिवाय राहणार नाही. आणि जर का यामध्ये 19-20 झालं, तर मराठी जनतासुद्धा हा चित्रपट नाकारेल.